हॅलो, कसे आहात? मजेत ना? तर आज आहे शनिवार आणि आजचा मेनू आहे काजूची भाजी आणि नाश्त्यासाठी ब्रेडचे कटलेट, कढी आणि भात. चला तर मग करूया. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचे स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर ब्रेड कटलेटसाठी प्रथम ब्रेड असा कट करून घेतला आहे, त्रिकोणी आकार झाला आहे. आणि हा पहा, आता हा उरलेला ब्रेड आहे ना, तो व्यवस्थित ठेवण्यासाठी असं त्याला पीळ द्यायचा आणि वरतून हा फुलाचा आकार येतो, हे असं ओढून घ्यायचं. बघा आता किती सेफ राहिला की नाही ब्रेड. तर जे भजीचं पीठ असतं ना, म्हणजे बेसन, त्याच्यात हळद, थोडासा मसाला, मीठ आणि पाणी टाकून मिक्स करायचं आहे. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर खायचा सोडा 1 पिंच टाकून घ्या. आणि आलं लसूणची पेस्ट टाकायला मात्र विसरू नका, थोडीशी टाकायची, अर्धा चमचा. आणि ब्रेडचे तुकडे इथून तिथून घोळवून छान तेलामध्ये असे तळून घ्यायचे आणि मस्तपैकी सॉस आणि हिरव्या चटणीबरोबर एन्जॉय करा. नक्की करून पहा. जेव्हा ओले काजूगर मिळत होते ना, तेव्हा थोडेसे काजू मी ड्राय म्हणजे सुकवून फ्रीझरमध्ये ठेवले होते. तेच मी आज काढले, थोडे गरम पाण्यामध्ये भिजत टाकले होते. आणि बघा, ही फटाफट त्याची सालं निघत आहेत. हे आज जे मी नाश्त्याला ब्रेडचे पकोडे केले ना, ते मी 5वीत असताना कन्याशाळेत शिकत होती गिरगावला. तिथे 5 रुपयाला मिळायचं. खूप आवडायचे मला. त्यामुळे जेव्हा स्वयंपाक करायला लागले तेव्हा हा माझा आवडता मेनू झाला. फोडणीसाठी 1 कांदा चिरून घेतला आहे आणि आता 1 टोमॅटो. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि 1 लाईक करा. आणि काजूच्या भाजीसोबत 1 बटाटा घेतला आहे, साल न काढता त्याच्या उभ्या उभ्या अशा फोडी करून घेतल्या आहेत. आणि त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून बटाट्याच्या सालावरची माती पूर्ण धुतली जाईल. कढई गरम झाल्यावर त्यात तेल टाकलं आहे. हिंग, चिरलेला टोमॅटो, कांदा टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे. कांदा छान कोंबून झाला आहे. तर आता ह्याच्यावरती काश्मीरी लाल, तरी लाल दिसण्यासाठी मी काश्मीरी लाल मिरचीचा वापर करते. अर्धा चमचा हळद आणि मग 1 ते 1.5 चमचा तिखट. आता सोलून घेतलेले काजूगर आणि चिरून घेतलेला बटाटा हा या सर्व तेलावर टाकायचा आहे आणि सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. उसळीला लागेल एवढा अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा छान परतवून घ्यायचं आहे. आणि मग भाजके वाटण घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण ग्रेव्हीसाठी. आणि मग ते सुद्धा छान परतवून घ्यायचं आहे. आता काजूची उसळ शिजण्यासाठी त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि भाजी शिजू द्यायची आहे. आधण ठेवायचं आहे त्याच्यावरती. काजूची भाजी शिजली की नाही हे कसं ओळखाल तर एखादा काजू बाहेर काढून तो चेपून बघायचा आहे. तो नरम झाला म्हणजे भाजी शिजली आहे. तर उतरता उतरता भाजीमध्ये गरम मसाला ॲड करायचा आहे आणि वरतून कोथिंबीर पेरायची आहे. वा, किती छान कलर आला आहे बघा काजूच्या भाजीला. या तर मग नक्की ही रेसिपी करून पहा. आणि तुम्ही जर काजूची उसळ करत असाल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मिशोवरून मला आवडला होता म्हणून मी हा वॉलपेपर मागवला होता. तर तो मी माझ्या या क्रॉकरी युनिटचे जो दरवाजा आहे तो म्हणजे ते विनियर लावलेला आहे, पण ते एकदमच असं प्लेन वाटत होतं. आता मला थोडंसं काहीतरी चेंजेस हवा होता म्हणून मी काय केलं, ह्या वॉलपेपरचं असे मापाने
उभे उभे कट करून घेतले आणि ते लावून घेतलं आहे. तर लावण्याची ट्रिक एकदम सोपी आहे. ते स्टिकर आहे, ते एका बाजूने स्टिकर काढायचं आहे आणि हातात असा हा बघा मी ATM कार्ड घेतलं आहे जुनं, त्याने हे असं फिरवायचं आहे म्हणजे जेणेकरून त्यातले एअर बबल्स निघून जातील. तर पहा आला ना नवीन लुक, किती छान वाटतंय. आवडला का तुम्हाला? थोडी आजारी होती त्याच्यामुळे आजार पण म्हणजे नॉर्मल आपलं शुगर वाढली आहे थोडीशी. पण माझा प्रॉब्लेम काय होतो ना, माझं रक्त व्यवस्थित येत नाही, म्हणजे जे फास्टिंगचं असतं ना ते ब्लड व्यवस्थित निघत नाही, त्याच्यामुळे हा प्रकार होतो असा. तर युरिक ॲसिड वाढला आहे, B12 वाढला आहे. तर मग आता युरिक ॲसिड कशाने वाढतं तर प्रोटीनयुक्त काही खाल्लं तर प्रोटीन म्हणजे मला डाळ खूप आवडते, तर डाळ कमी करायला सांगितले. म्हणजे तूर डाळ नाही, मुगाची डाळ आणि कडधान्य नाही. आणि मग आता भाज्या कोणत्या खायच्या ज्याच्यात वेलीवर येणाऱ्या भाज्या, म्हणजे दुधीची भाजी, लाल भोपळ्याची भाजी, तोंडली, या सगळ्या भाज्या खायच्या. आणि शुगर आहे म्हटल्यावर क्रेविंग्स खूप होतं आणि माझा गोडावर अजिबात नियंत्रण नाही. तर मी म्हटलं डॉक्टरांना मला गोड खूप खावंसं वाटतं, तर ते बोलले काही हरकत नाही, एखादा खजूर खा किंवा डार्क चॉकलेटचा एखादा पीस खायचा असं क्रेविंग झालं तर आता हे सगळं मी फॉलो करणार आहे. आणि शुगर तर लेवलला आहेच, पण युरिक ॲसिड वाढल्यामुळे हा खांदा माझा फार दुखतो आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा डायथर्मी लाईट चालू आहे, अल्ट्रासाऊंड चालू आहे, ह्याच्या पण गोळ्या चालू आहेत. आणि त्याच्यामुळे पायांना खूप त्रास होतो. तर तुम्ही नोटीस केलंच असेल की माझ्या पायात नेहमी सॉक्स असतात, तर मी अनवाणी अशी चालू शकत नाही, उभी राहू शकत नाही, कारण माझे तळवे फार दुखतात. आता प्रॉपर औषधं घेते आहे मी, त्याच्यामुळे व्हिडिओ माझा टाकला जात नव्हता. पण आता नक्की काळजी घेईन मी माझ्या तब्येतीची पण. आणि तुम्ही पण सर्व अशी स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित डाएट घेत जा, वॉकिंग गरजेचं आहे. माझ्या पायांमुळे मी वॉक करू नाही शकत आहे, पण आता मी वॉकिंग पण डेली करणार आहे. तर तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा.